नमस्कार, मी ज्ञानेश्वर निंबाळकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, शरदचंद्र पवार साहेब गट. विषय असा होता की सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव अंतर्गत जे धाराशिव तालुक्यात जी कामं आहेत ती कामं अतिशय निष्कृत दर्जाची कामं झाली. त्या संदर्भात मी कार्यकारी अभियंता साहेबांना 18 जानेवारी रोजी पत्रव्यवहार केला व व्यक्तीच्या भेट घेतली होती व त्या कामासंदर्भात माहिती दिली. त्यांनी वारंवार मी त्यांना 2-3 वेळेस भेटून पण काय दखल घेतली नाही आणि 40% बिलोनी त्यांनी कामं दिलेली आहेत. मला प्रश्न असा पडतो की बाबा 40% बिलोनी कामं गुत्तेदारांना परवडतात कशी, आणि ह्यांनी 40% बिलोनी कामं बिलोनी आता ते कामं निष्कृत करून देखील आता त्यांची बिलं काढायची वेळ आज या 2-3 दिवसात बिलं काढायसाठी मार्च एंडिंगमुळे गुत्तेदारांची धावपळ चालू आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ बिलं थांबवावी, अन्यथा मी आत्मदहनाचा इशारा देत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आत्मदहन करणार आहे. किती कामं आहेत, किती रक्कम आहे? 21 कामं आहेत, जवळपास 7-8 कोटी रक्कम आहे. आणि तक्रारीवर प्रशासनानं काही पत्र वगैरे काढले? जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारीवर प्रशासनानं मला कसलाही पत्रव्यवहार केलेला नाही. वारंवार मी त्यांची भेट घेतोय, पत्रव्यवहार करतोय, अजून देखील त्यांनी माझे कसलीची दखल घेतली नाही. कुणाकडे आपण निवेदन दिलं? कार्यकारी अभियंता साहेबांना मी निवेदन दिलंय, त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला मी निवेदन दिलेलं आहे आणि PW ऑफिसच्या इथे एक निवेदन दिलेलं आहे. ज्या कंपन्यांनी निकृष्ट दर्जाची कामं केली त्यांच्यावर काय कारवाईची मागणी करणार आहेत? त्यांच्यावर कारवाई, त्यांचं जे काय परवाना आहे बांधकाम करण्याचा ते परवाना त्यांचा रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई त्यांनी केली पाहिजे. कोणत्या प्रकारची कामं आहेत ही? खड्डे बुजवण्याची कामं आहेत ते, राज्य महामार्गावरचे खड्डे बुजवणे ही कामं आहेत.